चला आले का सगळे आले नसतील तर लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करून घ्या, कारण खूप दिवसांनंतर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसंदर्भातील काही मुलांमुळे स्कॉलरशिप मिळायला बंद झालेली आहे आणि तुम्ही देखील स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरला असेल किंवा भविष्यात भरायला जाणार असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून देखील व्हिडिओला लाईक केले नसेल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच प्रकारे तुमच्या कामगार मित्रांमध्ये व्हिडिओला शेअर करा जे की स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेणार आहेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण काय होतं, महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना आणि यामध्येच काही मुलांनी चूक केलेली आहे ज्यामुळे त्यांना स्कॉलरशिप मिळालेली नाही आणि मला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये त्याच लोकांनी खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत की आम्हालाच का स्कॉलरशिप मिळत नाही, आमचाच का अर्ज जो अस्वीकार होत आहे, या मागचं कारण सांगा। सगळ्यांना स्कॉलरशिप मिळते आणि यामध्ये आम्हालाच का मिळत नाही। तर आजच्यासाठी मी तोच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। व्हिडिओला पळवू नका, व्हिडिओ पळवून पाहू नका, कारण पळवून पाहिला तर तुम्हाला यामध्ये काहीही कळणार नाही आणि तुमचा फक्त आणि फक्त टाइमपासच होणार आहे। त्यामुळे काही काम करत असाल तर ते काम 5 ते 10 मिनिटांचाच व्हिडिओ आहे, ते काम 2 मिनिटं ते 5 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शांतचित्तेने ऐका, की जेणेकरून तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा भविष्यामध्ये तुम्ही फॉर्म भरायला जाणार असाल तर तुमच्यासाठी हे कामाला पडेल। आता काय आहे, या ठिकाणी कामगाराच्या या एका चुकीमुळे किंवा कामगाराच्या एका या मुलाच्या चुकीमुळे कामगारांना कधी शिष्यवृत्ती अर्जाचा लाभ घेता येणार नाही। हे सगळ्यांसाठीच नाही आहे बरं का, ही कदाचित क्वचित काही बोटावर मोजणे इतकेच कामगार आहेत त्यांनी ही चुकी केलेली आहे। पण तुमच्याकडून देखील भविष्यात चुकून ही चुकी झाली तर तुमची 1 वर्षाची जी स्कॉलरशिप आहे किंवा जी शिष्यवृत्ती आहे ती तुम्हाला विसरावी लागणार आणि तुम्हाला त्याचा लाभ हा मिळणार नाही। आता काय चुकी होती मी सगळ्यात अगोदर तुम्हाला ती समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं होतं की माझे मागचे काही व्हिडिओज होते, त्या व्हिडिओजवरती एकच कमेंट होत होती की दादा आमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला किंवा आम्ही बँक डिटेल्स चुकीच्या भरल्या आहेत आणि त्या आता एडिट देखील करता येत नाही, त्या डिटेल्स एडिट देखील करता येत नाही। तुमच्याकडून एकदा ज्या डिटेल्स अपलोड झाल्या त्या डिटेल्सच तुम्हाला ठेवावी लागतात आणि तुम्हाला त्या वर्षीची जी स्कॉलरशिप आहे किंवा जी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती मिळत नाही। आता या ठिकाणी काय झालं होतं, आता मी तुम्हाला ते सविस्तर जाणून घेतो, पण जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। यासाठी एकही रुपया लागत नाही आणि तुमच्या या छोट्या कामांमुळेच मला खूप आनंद होतो आणि मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओज जे रोजच्या रोज घेऊन येत असतो। आता या ठिकाणी एका मुलाने काय केलं, म्हणजेच मी एका मुलाचं नाव घेतो आता, म्हणजेच एक मुलगा आपण गृहीत धरूया आणि त्या हिशोबाने तुम्हाला मी व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ समजून सांगतो, कारण डायरेक्ट तुम्हाला समजणार नाही। आणि मी ही जी एक मुलाची परिस्थिती सांगतोय ती खूप साऱ्या कामगारांची किंवा खूप साऱ्या मुलांची झालेली आहे। ती परिस्थिती काय आहे की बँक डिटेल्स रिलेटेड। आता तुम्ही म्हणता ना बँक डिटेल्स रिलेटेड काय, आम्ही तर कार्ड भरतानाच आमची बँक डिटेल अपलोड केली होती, पण तुम्हाला बँक डिटेल शिष्यवृत्तीचा जो अर्ज आहे तो अर्ज भरताना देखील तुम्हाला तुमची बँक डिटेल अपलोड करावी लागते। आणि त्या ठिकाणी कामगार काय चूक करतो, समजा जर तो त्याच्या मुलाचा फॉर्म भरतोय तर तो कामगार काय करतो, त्याच्या मुलाच्या बँक डिटेल्स त्या ठिकाणी अपलोड करतो। पण तुम्हाला ही घोडचूक अजिबात करायची नाही आहे, कारण महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे ही स्कॉलरशिप आम्ही कामगाराच्या मुलांसाठी, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी एक मदत म्हणून देत आहोत। या स्कॉलरशिपचा दुसऱ्या कोणतीही शिष्यवृत्ती किंवा दुसऱ्या कोणत्याही स्कॉलरशिपची कुठलाही संबंध नाही असं आपलं महाराष्ट्र सरकार वेळोवेळी सांगत चालतंय। पण जे कामगार असतील, जे अनऑफिशियल किंवा अनअपडेटेड कामगार आहेत त्यांना काहीच कळत नाही। तर त्यासाठी तुम्हाला अपडेटेड राहण्यासाठी काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरची नवनवीन रोजचेच व्हिडिओ पाहायचे आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर रोजच टाकले सर्वात अगोदर पाहायला मिळतील। आणि व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती रोज एक नवीन व्हिडिओ अपलोड होत जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ही जी बांधकाम कामगार योजना आहे या योजनेसंदर्भातील रोजच्या नवीन अपडेट, नवीन न्यूज, नवीन आलेल्या योजना, नवीन क्लेम कशी भरायची, त्यांचा लाभ कसा घ्यायचा, कमी खर्चामध्ये कमी कागदपत्रांमध्ये त्या प्रत्येक क्लेमचा लाभ कसा घ्यायचा या संबंधीचीच माहिती दिली जाते। त्यामुळे तुम्ही चॅनलवरती अपडेट राहिलेच पाहिजे। त्यानंतर तुम्हाला सांगायचा प्रयत्न काय करतोय मी की जेव्हा तुम्ही शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायला जाल त्यावेळेस जो कामगार असणार आहे त्याचंच तुम्हाला त्या ठिकाणी बँक डिटेल्स अपलोड करायचे आहेत। त्यानंतर दुसरी महत्त्वाची सूचना काय आहे की ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाल त्यावेळेस तुम्ही ज्या कामगाराच्या नावाने फॉर्म भरताना किंवा भरायला जाणार आहात तो कामगार एकतर तुमचे वडील असायला पाहिजे, नाहीतर तुमची आई असायला पाहिजे।
या 2 व्यक्तींव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती किंवा नावाचा फायदा घेऊन तुम्हाला तुमचं बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा अर्ज भरायचा नाही. कारण जर तुम्ही भरला तर तो नक्कीच बरं का, नक्कीच 1001% म्हणजेच मला काय सांगायचंय, 1001% तुमचा जो फॉर्म आहे तो नक्कीच डिसअप्रूव्ह होईल, अस्वीकार करण्यात येईल. कारण महाराष्ट्र सरकार ही जी योजना आहे, समजा एक कामगार आहे, त्याच्या मुलीसाठी, त्याच्या मुलासाठी आणि त्याच्या पत्नीसाठी या 4 जणांसाठीच लाभ देत असते. आणि यामध्ये देखील एक दुसरी महत्वाची सूचना असते, ही जी योजना आहे ती कामगाराच्या फक्त पहिल्या 2 पाल्यांसाठीच असते. पहिल्या 2 पाल्यांसाठीच असते. जर त्याचा तिसरा मुलगा किंवा तिसरा मुलगी याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कारण या योजनेद्वारे कामगाराच्या पहिल्या 2च अपत्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती अर्ज असो किंवा दुसरे काही अर्ज असो त्यांचा लाभ हा दिला जातो. त्यामुळे तुम्ही हे देखील लक्षात ठेवायचं आहे की तिसऱ्या पाल्याला देखील या ठिकाणी लाभ मिळणार नाही. आता त्यानंतर तिसरी अपडेट काय आहे की कागदपत्रे रिलेटेड एक अपडेट आहे जी की तुम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. पण ती अपडेट जाणून घेण्या अगोदर मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कोणत्या क्लेमसाठी किती तुम्हाला लाभ दिला जातो. आता यामध्ये E01 नावाची एक योजना असते. यामध्ये तुम्हाला 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी येतात आणि त्यांना 2 ते 5,000 पर्यंतचा लाभ दिला जातो. 2 ते 5,000 रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो. शक्यतो E01 जी योजना आहे यामध्ये 2,500 रुपयांचाच लाभ आहे, यापेक्षा जास्त नाहीच आहे. त्यानंतर E02 एक योजना आहे. यामध्ये जो विद्यार्थी आहे तो 7वी पासून ते 10वी पर्यंतचा विद्यार्थी यामध्ये रिकॉग्नाइज होतो. यामध्ये त्या विद्यार्थ्याला ही जी E02 योजना आहे यामध्ये त्याला 5,000 रुपयांचा अनुदान हे रोख त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जातं, कोणाच्या, कामगाराच्या. त्यानंतर या ठिकाणी E03 नावाची योजना आहे. यामध्ये कोणते विद्यार्थी येतात, 11वी ते 12वीचे विद्यार्थी येतात आणि त्यांना या E03 योजनाद्वारे 10,000 रुपयांचं जे अनुदान आहे हे त्यांच्या कामगारांच्या किंवा त्याच्या आईवडील असतील त्यांच्या बँक खात्यावरती जमा केलं जातं. त्यानंतर E04 नावाची ही एक योजना आहे किंवा त्या क्लेम म्हणू शकता. योजना एकच आहे, त्याचे वेगवेगळे क्लेम्स आहे. E04 यामध्ये कोणते येतात, वेगवेगळे कोर्सेस येतात. 3 वर्षाचे कोर्सेस असतात. 3 वर्षाचे कोर्सेस असतात. तुम्ही म्हणता 3 वर्षाचे कोर्सेस कोणते, आता मी तुम्हाला ते समजून सांगतो. यामध्ये तुमची BSc येते, BCA येते, त्यानंतर असं वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस येतात. अशा लोकांना 15,000 रुपयांचे जे अनुदान आहे ते महाराष्ट्र सरकार देतं. त्यानंतर या ठिकाणी E04, E05, E06 अशा या 6 पर्यंतच्या योजना आहेत. यामध्ये 25,000 रुपयांचं अनुदान येतं. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी 60,000 रुपयांचं अनुदान येतं. त्यानंतर मेडिकल डिग्रीसाठी, यामध्ये आता लोकांची खूप सारी शंका असेल की मेडिकल डिग्री कोणती, एकतर BDA किंवा BEG, BHMS किंवा आमची B फार्मसी, D फार्मसी. जर तुम्ही B किंवा D फार्मसीसाठी लाभ घेत असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 25 ते 15 या 15 ते 25,000 रुपयांच्या अनुदानामध्येच काहीतरी एक रक्कम मिळणार आहे. पण तुमचा मुलगा, तुमची मुलगी MBBS करत असेल, म्हणजेच एक प्रोफेशनल डॉक्टर किंवा ती मास्टर की किंवा मास्टर्स करत असेल तर तिला त्या ठिकाणी 1,00,000 रुपयांचं अनुदान महाराष्ट्र सरकार देणार आहे. यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचे जे कागदपत्र आहे ते त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजे. लागत्या वेळी तुमचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल पूर्ण केलं पाहिजे. कारण रिन्युअल असल्यावरतीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ दिला जातो. तुमचा रिन्युअल संपला असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर रिन्युअल पूर्ण करून घ्या. आणि जर तुम्हाला माहिती नसेल की 1 रुपयामध्ये, कमी पैसे नाही, 1 रुपयामध्ये रिन्युअल कसं करायचं ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये काय कमेंट करायची तुम्हाला सांगतो मी आता. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त कमेंट करायची रिन्युअल, फक्त हाच शब्द टाकायचा, रिन्युअल शब्द टाकायचा, की मला कळून जाईल की तुम्हाला रिन्युअल वरती व्हिडिओ पाहिजे. आणि यानंतरचा जो पुढचा व्हिडिओ असेल तो आपला रिन्युअल वरतीच असेल आणि तुम्हाला रिन्युअलचं संपूर्ण मोटिवेशन, संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित 8 ते 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितली जाईल. तर कामगार मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. पण त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लाईक करून सबस्क्राईब करावे लागेल, तेव्हाच तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळणार आहे. तर भेटूया पुढील इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.